कशा पद्धतीनं घाण ठेवलं आणि ह्याच्यामध्ये जे जे बिल्डर होते, जे जे संचालक होते आणि त्यांना मदत करणारे शासकीय ज्या संस्था होत्या त्याच्यामध्ये रजिस्टर ऑफिस असेल, धर्मदाय आयुक्त असेल, त्याच्यामध्ये पुणे महानगरपालिकेचे अधिकारी असतील आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्या बँकेने एक कर्ज दिलंय. मलाच नाही, अख्ख्या पुणेकरांना, जैन समाजाला सगळ्यांनाच त्याच्यामध्ये संशयाची पाल सगळ्यांमध्ये चुकलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये जैन समाजाच्या काही युवकांनी इथं तक्रार दिली होती आणि मग त्या तक्रारीचं त्याबद्दलच मी चर्चा केली की साहेब तुम्ही काय केलंय. पण त्या तक्रारीमध्ये जैन समाजाची तक्रार होती त्याच्यामध्ये जे काय मुद्दे आहेत ते मुद्दे त्याच्यामध्ये नाही आहेत. तर मी म्हणतो ह्याच्यामध्ये माझ्या वतीने एक अर्ज मी आज तुम्हाला देणार आहे, त्याची मी साधक बाधक चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की जो जैन समाजाच्या लोकांनी दिलेला जो अर्ज होता तुमच्याकडे त्याच्यामध्ये काही गोष्टी अजून त्यामध्ये राहिलेल्या आहेत, त्याच्या सहित मी माझा स्वतःचा आज तुम्हाला या ठिकाणी अर्ज देतोय. याचा तपास तुमच्याकडे या ठिकाणी झाला पाहिजे आणि त्याचमध्ये तुम्ही नाही केलं तर आम्ही माननीय आयुक्त साहेब पोलीस त्यांना भेटणार आहोत आणि त्यांच्याकडनं जरी नाही झालं तर शेवटी आम्ही न्यायालय प्रक्रिया आम्हाला न्यायालयात जावंच लागणार आहे. कारण हा कांड आहे ना, हा कांड इतका भयानक आहे की टेंडर पद्धत त्याच्यामध्ये मी आता PI साहेबांशी बोललोय, त्याच्यामध्ये माझे अनेक मुद्दे आहेत आणि त्यामध्ये पुणे महानगरपालिकेला जे प्रकरण तुम्ही सबमिट केलं त्याच्यामध्ये आणि जे गोखले बिल्डर आहे ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आणि हा चुकीच्या पद्धतीनं पुणे महानगरपालिकेमध्ये हा प्रस्ताव मान्य केला आणि तो तुम्ही त्या सगळ्या कागदपत्राला जॉईंट केला. पण त्याच्यामध्ये बिल्डरनी जागा घेतली तर संचालकांनी प्रस्ताव दाखल केला आणि त्याच्यामध्ये मग ते असणारे मग त्या त्रुटी आहेत, त्या त्रुटी बी दाखवण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये आता PI साहेबांशी बोललोय. मनपाचा प्रस्ताव असेल, दुसरा बुलढाणा बँकेमध्ये ज्या बँकेला नियम नियमावली आहे का नाही, त्या बँकेने किती पैसे कोणाला दिले पाहिजे, कुठल्या कागदपत्रावर दिले पाहिजे, सर्च कुठला घेतला पाहिजे, ह्याची तुम्ही तपासणी केली पाहिजे. बुलढाणा बँक बरोबर ती कर्नाटकची एक कुठलीतरी बँक आहे, त्या बँकेचा एक तपास केला पाहिजे आणि सगळा गोलमाल गोखले बिल्डरनी सगळ्यांनी संगत मताने आणि बँकेतले काही संचालक मंडळी असतील त्यांनी एकत्र मिळून केलेला हा महाघोटाळा आहे. आता परत त्यानंतर किती संचालकांनी त्या रजिस्टरवर सह्या केल्या, किती राजीनामा दिले, कोणाचं बहुमत होतं, हे सगळं तपासाची वेळ आली आणि ह्यांना किती बिल्डर करून ह्याच्यामध्ये लाभ झालाय याची चौकशी त्याच्यामध्ये केली पाहिजे. ही जी टेंडर प्रक्रिया आहे, ही टेंडर प्रक्रियेमध्ये मग ती कंपनी कोण आली, ती डिलीट नावाची कंपनी ही गोखलेंचीच होती. मग गोखलेंनी जे सगळं मॅनेज केलं का ह्याचाही तपास केला आणि त्या टेंडर प्रक्रियेमध्ये मूल्यांकन एक मंडलिक नावाच्या कंपनीने केलं आणि त्याचं मूल्यांकन 223 कोटी रुपयाचं आणि मग 223 कोटी रुपयाचं तर गोखलेंनी 230 कोटी रुपये भरले. पण ज्या दुसऱ्या कंपन्या होत्या, बडेकर आणि रांजणेकर, त्या दोन कंपन्यांनी एकाने 200 कोटी रुपये भरले, एकाने 185 कोटी रुपये भरले. आता जर एवढ्या मोठ्या कंपन्या आहेत, त्यांचे CA BA सगळे, तर त्यांना जर हेच कळलं नाही 230 कोटी रुपयाच्या पुढे आपण पैसे भरा, 23 कोटीचे आपण भरायला पाहिजे, तर ह्यांनी खाली का भरलं. म्हणजे ह्या कंपन्या, गोखले कंपनी, बडेकर कंपनी, ह्या सगळ्या कंपनीने एकत्र केलेला झोळ आहे. आता त्याच्यामध्ये हा हे सगळं प्रकरण मग धर्मदाय आयुक्तांकडे गेलं. धर्मदाय आयुक्तांच्या हे कसं लक्षात नाही आलं की ते सगळे त्यांनी पेपर बघितले असेल, त्याचे जे फॉर्म भरले ते एकाच टेबलवर भरले, टाईप एकच आहे, त्याचे सगळे अक्षर सारखे आहेत आणि मग हे त्यांच्या लक्षात कसं नाही आलं. आणि प्रामुख्यानं त्यांच्या हे लक्षात यायला पाहिजे की त्यांनी पहिले बाद करायला पाहिजे होते, तर त्यांनी ते बाद नाही केले आणि गोखलेला त्यांनी ते देऊन टाकले. पण जर 223 कोटीच्या पुढे नसेल तर बाद झाल्यानंतर आपल्याला त्याला मुदतवाढ द्यावी लागते आणि मुदतवाढ दिल्यानंतर मग परत ती प्रक्रिया होती. पण धर्मदाय आयुक्तांच्याकडे बी त्याच्यामध्ये या संशयाची सुई झाली. त्यांनी सगळ्यांनी मिळून हा केलेला महाघोटाळा आहे, त्याच्यावर बी त्यांनी चौकशी केली पाहिजे. मग रजिस्टर ऑफिसमध्ये कशा पद्धतीने नोंदणी झाली, कशावर खरेदी खत झालं, त्या खरेदी खताला सगळे संचालक होते का अफिडेविट दिलं, याची चौकशी केली पाहिजे. मग तो बिल्डरचा तो विषय आपण बोलतो, जे 3 बिल्डर एकत्र आले, ही सगळी घटना त्या बिल्डरांनी पुणे शहरामध्ये आतापर्यंत जिथं कामं केली त्या कामाचं ऑडिट झालं पाहिजे
आणि जर एवढे महाघोटाळा करणारी ही सगळी मंडळी असतील तर बडेकर आणि गोखलेंनी आतापर्यंत केलेले सगळे झोळ हे जर समाजापुढे आणायचे असतील ना कोणा त्याच्या मागे कोण आहे याचा तपास अधिकाऱ्यांनी केला पाहिजे. कारण आज पुणे शहरामध्ये गेल्या 10 वर्षात बडेकर आणि गोखले धुमाकूळ झालाय. प्रशासन हाताशी धरलंय, चुकीची कामं करतात, त्यांच्यावर प्रेशर टाकतात. या आतापर्यंत सगळे ऑडिट झाले पाहिजे याचं आणि याच्यामध्ये तुम्हाला कळेल की यांनी किती मोठा भ्रष्टाचार केलाय. हा फक्त म्हातारी मेलेलं दुःख नाही काळ सोपवलेलं आहे. आपण ज्या अंगणात उभं राहिलं तर पुणे विद्येचं माहेरघर इथं विद्यापीठ आहे आणि या विद्यापीठामध्ये आपल्याला माहिती आहे की जगातला सगळा विद्यार्थी इथे शिकायला येतो.